सर्व अभ्यर्थीधारकांचे व्हिजी9 अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीचा जो काही पुढचा टप्पा आहे, जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती देणे, त्याचप्रमाणे पदस्थापना, समुपदेशन ही प्रक्रिया सध्या संपूर्ण जिल्हा परिषदेमार्फत राबवली जात आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची सुद्धा पदस्थापना आणि समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीची पुढील काही वाटचाल आहे, ती कशा संदर्भात आहे, कुठपर्यंत आले, काय चालू आहे, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पाहूया ते पत्र जिल्हा परिषद अहमदनगर यांचं समुपदेशन आणि पदस्थापनाबाबत. मित्रांनो, विषय पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 मराठी उर्दू माध्यम सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबत संदर्भ दिला आहे. मित्रांनो, या ठिकाणी GRचा त्याचप्रमाणे खाली दिले आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे शिक्षक पदभरतीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी संदर्भ क्रमांक 2 व 3 नुसार करण्यात आलेली आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर समुपदेशनाद्वारे द्यावयाच्या नियुक्तीबाबत संदर्भीय शासन निर्णयान्वये निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार दिनांक 12/3/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे. सोबतच्या यादीतील नमूद उमेदवारांनी खालील नमूद दिनांकास विहित वेळेपूर्वी उपस्थित राहावे. सदर समुपदेशनास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या स्तरावरून परस्पर पदस्थापना देण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. 12/3/2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, 4था मजला, जिल्हा परिषद अहमदनगर हे ठिकाण आहे. आणि मित्रांनो, त्यांनी सोबतच्या यादीतील उमेदवारांची लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी नाही, दुसऱ्या साईडला. तर मित्रांनो, ही होती अहमदनगर जिल्हा परिषदेची जी काही पदस्थापना आहे, समुपदेशन प्रक्रिया आहे, त्याचं हे नोटिफिकेशन. तर मित्रांनो, पाहूया आता शिक्षक भरतीचं पुढील वाटचाल. मित्रांनो, सध्या संपूर्ण जिल्हा परिषदामार्फत पदस्थापना समुपदेशन प्रक्रिया राबवली जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षक उमेदवारांना जे नवीन रुजू झाले आहेत त्यांना नियुक्तीपत्र देण्याचं काम चालू आहे. परंतु मित्रांनो, जे काही पवित्र पोर्टलची पुढची यादी येणार आहे, जी कन्व्हर्टेड राऊंड आहे, म्हणजे जे जागा रिक्त राहिल्या होत्या उमेदवारांना न मिळाल्यामुळे माजी सैनिक असतील किंवा इतर प्रकल्पग्रस्त असतील किंवा इतर असतील, तर अशा सर्वांची एकत्रित कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे. पण तो कधी, केव्हा, आता आचारसंहिता 2 ते 3 दिवसावर येऊन ठेपली असताना पुढे कोणती वाटचाल आहे? तर मित्रांनो, सध्या कोणतेही आज तर नोटिफिकेशन आलेलं नाही पवित्र पोर्टलमार्फत, पण 12 किंवा 13 तारखेला आचारसंहिता लागू शकते. तर अशा इतक्या कमी कालावधीमध्ये पुढची लिस्ट कधी लावणार आणि कधी काय होणार हे सध्या शंकास्पद आहे. तरी मित्रांनो, आचारसंहिता लागल्यानंतर कदाचित होऊ शकते किंवा येत्या 1-2 दिवसात जर घडामोडी घडल्या पवित्र पोर्टलमार्फत तर लिस्ट लावली जाऊ शकते. पण आता खूपच शक्यता कमीच वाटते, कारण 2 ते 3 दिवस राहिले आचारसंहिता. 13 किंवा 14 तारखेला आचारसंहिता लागू शकते मार्चला. तर अशा वेळेस जी काही जिल्हा परिषदेची पदस्थापना असेल किंवा त्यांचं नियुक्ती असेल, हे देण्याचं काम सुरू आहे. तो जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत नवीन प्रोसेस चालू करणार नाही. त्याचप्रमाणे सध्या पवित्र पोर्टल व्यस्त आहे. ते जे काही तक्रारी आल्या आहेत उमेदवारांच्या, त्याचे न्याय निवाडा करण्याची प्रक्रिया सध्या पवित्र पोर्टल समितीमार्फत चालू आहे. तर अशा वेळेस नवीन ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील यादीतील पुढच्या टप्प्याला सुरुवात करतील अशी शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या कमेंट कळवा. त्याचप्रमाणे आपलं मत कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.